आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरीवर या ठिकाणी भेट झाली आहे। मंत्रिपद न मिळाल्याने खरं तर सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती आणि त्याच दरम्यान आता अर्धा तास यावेळी चर्चा झालेली आहे। बैठक झाल्या सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे। भेटीत राजकीय चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। काल नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांची पण मुनगंटीवार यांनी भेट घेतल्याने राजकीय पुनर्वसन होणार असल्याची सुद्धा आता चर्चा लागली। सुधीर मुनगंटीवार यांना खरं तर मंत्रिपदापासून नाकारण्यात आलं। मंत्रिपद न मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याची चर्चा होती आणि त्याच संदर्भात आता ही भेट झाली, ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे। तर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, त्यामुळे आगामी काळात आता सुधीर मुनगंटीवार यांचं पुनर्वसन होणार का, राजकीय पुनर्वसन हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। जितेंद्र, आपण पाहतोय की खरं तर भाजपमधलं एक मोठं नाव सुधीर मुनगंटीवार, ज्यांना मंत्रिपदासाठी त्यांना डावलण्यात आलं, ते नाराज असल्याची चर्चा अगदी तेव्हापासून होती। मात्र आता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे। काय सांगशील सविस्तर? आपल्याला माहित आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं। भाजपचे मोठ्या संख्येने आमदार निवडून आले आणि त्यानंतर 3 पक्षाचं मिळून सरकारही स्थापन झालं। मंत्रिमंडळाची घोषणा झाली, मात्र त्यामधून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव गायब होतं। गेल्या मंत्रिमंडळामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक विभाग आणि वन खात्याची जबाबदारी होती। ते भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जातात। तसेच त्यांची पक्षामध्येही मोठी अशी फळी तयार झालेली आहे। मात्र या मंत्रिमंडळामध्ये मुनगंटीवारांचा समावेश न झाल्याने मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा होती। त्यांनी अनेकदा आपल्या स्टेटमेंट जे जाहीररित्या बोलूनही दाखवलेलं होतं, ते एखाद्या कार्यक्रमात असतील किंवा प्रसार माध्यमांसमोर असतील, अनेकदा त्यांनी आपली नाराजी उघडही केलेली होती। मात्र त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे नागपुरात आलेले होते। रविवारी त्यांची रामगिरी येथे जाऊन सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेतलेली आहे। सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली आणि याविषयीची माहिती जी आहे ती स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे। यापूर्वीही चंद्रपुरात काही कार्यक्रमानिमित्त देवेंद्र फडणवीस हे गेले असता सुधीर मुनगंटीवार या त्या कार्यक्रमात अनुपस्थित होते। भाजपचा जेव्हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, त्या वर्धापन दिनाचे कार्यक्रमही 2 वेगवेगळे करण्यात आले। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते असूनही ते नाराज असल्याची मोठी प्रमाणात चर्चा होती। मात्र काल झालेली भेटी जी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी घेतलेली, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही भेटी घेतलेल्या आहेत। त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली का, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय। त्याचबरोबर त्यांचं पुन्हा राजकीय पुनर्वसन होणार का, हाही प्रश्न या माध्यमातून उपस्थित होते आणि या दोन्ही प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अलीकडे किंवा येत्या काळात मिळेल असं सांगण्यात येते। त्यामुळे भले सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर होते की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, अगदी जितेंद्र, आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात, खरंच सुधीर मुनगंटीवार यांचं राजकीय पुनर्वसन होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।